नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोहार तुमच्या पुढे व्हिज्युअल इन्व्हेस्टर हे चॅनल घेऊन आलेलो आहे आणि ह्या व्हिज्युअल इन्व्हेस्टर ह्या चॅनलमध्ये तुम्ही भरपूर काही शिकण्यासारखं तुम्हाला मी माहिती प्रोव्हाइड करणार आहे. सर्वात पहिलं तर जॅपनीज कॅन्डल स्टिक्स आणि त्याचे जे ट्रेड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स सगळे जे काही RSI सगळ्या प्रकारचे इंडिकेटर, त्याच्यानंतर ट्रेड मॅनेजमेंट हे सगळं तुम्हाला मी टाईम टू टाईम प्रोव्हाइड करणार आहे. सध्या मी माझ्या चॅनलला 6 ते 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि पुढच्या रविवारी पण मी अशाच पद्धतीने आणखी 6 ते 7 नॉलेजचे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन आणि येत्या प्रत्येक दिवसाला आपण इंडेक्स ज्याच्या फ्युचर ऑप्शनमध्ये आपल्याला काय करता येईल, त्यानंतर तिथे आजची एक्सपायरी कुठली आहे किंवा तिथं कशा पद्धतीने ट्रेड केला पाहिजे, कशा पद्धतीने आपलं मनी मॅनेजमेंट असलं पाहिजे, काय आपण केलं पाहिजे, ते आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ जेव्हा जेव्हा नोटिफिकेशन लगेच मिळत जातील आणि तुम्हाला लगेच ते नॉलेज पकडता येईल. तर इथे आपण कुठलंही लपवाल छपवी करणार नाही आहे आणि सगळं नॉलेज तुम्हाला एकदम बिना लपाछपीचं, म्हणजे न लपवता तुम्हाला सगळं नॉलेज एकदम बऱ्यापैकी जे मला देता येईल ते सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कारण मी आता पुढच्या नॉलेजच्या लेवलला पोचले आहे आणि त्यामुळं मग जुनं ज्या 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 गोष्टी मला तुम्हाला द्यावंसं वाटतात, जे तुमच्या ट्रेडिंग बद्दल तुम्ही म्हणजे तुम्हाला ते फायद्याचं होऊ शकतं, त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या मी प्रोव्हाइड करणार आहे. आणि सगळ्यात ॲडव्हान्स पद्धतीच्या विचारधारा कशी असू शकते किंवा काय करायला पाहिजे, हे सगळे तुम्हाला माहिती बऱ्यापैकी मी इथे देणार आहे. तर तुम्ही याचा लाभ घेतला पाहिजे आणि हे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर निफ्टी इंडेक्स आपण सर्वात प्रथम इथे ॲनालिसिससाठी घेऊन आलेलो आहोत. तर सगळ्यात पहिलं तर इथे मी 2 इंडिकेटर इंट्रोड्यूस करत आहे, ज्याचे व्हिडिओ त्यातला एकाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, दुसऱ्याचा टाकायचा राहिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये थोडंफार माहिती मी त्या इंडिकेटरची देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला इथं काय चाललंय ते कळायला सोपं जाईल. तर व्हिज्युअल ॲटमॉस्फिअर हे नावाचं इंडिकेटर मी एक तयार केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रीमियम किमती, एखादा रिटेलर कधीही काय करत असतो, तर एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा त्याला विक्री करायची असते, त्यावेळी तो बिग सेलमध्ये जात असतो, होलसेलरकडून माल घेत असतो आणि रिटेलरला विकायला, म्हणजे जे जे किराणा माल घ्यायला येतात किंवा त्याच्याकडे जे लोक येतात त्याला तो विकायला प्रयत्न करत असतो. म्हणजे तो होलसेलमध्ये डिस्काउंटमध्ये माल विकत घेत असतो आणि प्रीमियम प्राईजला, म्हणजे ज्या किमतींना एखादा बायर तिथं खरेदी करू शकतो, त्याच्या अनुषंगाने त्याला जे जे बायर अवेलेबल मिळतील, त्यांना विकता आलं त्याला, तर तो त्यांना विकायचा प्रयत्न करतो. तर होलसेलर किमती कधी असतात आणि डिस्काउंटमध्ये कधी असतं किंमत ते आपण इथे पाहणार आहे. तर इथे प्रीमियम ॲटमॉस्फिअर, म्हणजे व्हिज्युअल ॲटमॉस्फिअर नावाचं इंडिकेटर तयार केलेलं आहे. याच्यामध्ये जी वरची लाईन आहे ती प्रीमियम प्राईस दर्शवते. एखादा स्टॉक प्रीमियम प्राईसला ट्रेड करतो आहे, म्हणजे ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी येते त्यावेळी काय होतंय, विक्री खरेदीवरती हावी होते. म्हणजे इथे माल इथे खाली ढकलला जातो किंवा या ठिकाणी आल्यानंतर किमतीमध्ये काय दिसतं आपल्याला, विकनेस येते किंवा किमती याच्यापेक्षा वाढत नाहीत. तर अशी ही रेंज आपल्याला हा इंडिकेटर प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर डिस्काउंट एरिया सुद्धा
आपल्याला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. म्हणजे खालच्या लेवलला कुठलाही बायर असू द्या, या ठिकाणी काय झालेलं आहे, मोठी विक्री झालेली होती. त्यामुळं आणि हा निवडणुकीचा दिवस आहे. तर तो अपवाद म्हणू शकतो आपण, की ह्या टेक्निकलपेक्षा इथे काय आहे, भावना जास्त हवी होत्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी टेक्निकल चालत नाही. न्यूज ज्या दिवशी असतं, त्या दिवशी टेक्निकल चालत नाही, याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला इथं मिळेल बघायला. तर वरची लाईन आहे ती आपली प्रीमियम किमती, म्हणजे महाग झाल्यानंतर जे रिटेलर विकत असतात, ती लाईन दर्शवते आणि ही लाईन कशाची आहे, तर स्वस्त किमती कधी होत आहेत, डिस्काउंटमध्ये कधी आहे. म्हणजे किमती डिस्काउंटमध्ये कधी आहेत आणि प्रीमियममध्ये कधी आहे, हे हा इंडिकेटर दर्शवतो. एवढंच. तर आपलं काम काय आहे, की किमतींना कधी खरेदी करायचं, कधी विक्री करायची ते ठरवणं. तर सगळ्यात पहिलं याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर आपण आता आपलं चार्ट ॲनालिसिसकडं वळूया. तर ह्या ठिकाणी आपण 2 इंडिकेटरचा वापर आणखी एक ॲडिशन करत आहोत. इंट्रोडक्शन तुम्हाला त्याची पण माहिती देतो. म्हणजे तुम्हाला नंतर तुम्ही प्रश्न विचारतील, की हा इंडिकेटर कुठला, तो इंडिकेटर कुठला आहे. तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याची माहिती असली पाहिजे. याच्या मागचं कारण म्हणजे आपण काय करतो इथं, ते तुम्हाला थोडक्यात आढावा सोप्या याच्यामध्ये कळालं पाहिजे. तर इथे 200 मूव्हिंग ॲव्हरेज मी लावलेला आहे. 200 मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला मंदीच्या मार्केटपासून दूर ठेवतो. मंदीपेक्षा दूर ठेवतो आणि 20 मूव्हिंग ॲव्हरेज ही जी लाईन आहे, लाल रंग 20 मूव्हिंग ॲव्हरेजचा आहे, ब्लॅक. तसं आपण 200 मूव्हिंग ॲव्हरेज वापरलेला आहे. तर जेव्हा किमती ह्या 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असतील, त्यावेळी आपण काय म्हणतो, डिस्काउंटमध्ये आहे किमती. जर का त्या 200 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असतील आणि 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती किमती असतील, तर मार्केट प्रीमियममध्ये ट्रेड होत आहे किंवा तेजीमध्ये आहे. तेजीमध्ये आहे आणि डिस्काउंटमध्ये ट्रेड व्हायला लागला म्हणजे आपण म्हणू शकतो, की तात्पुरती मंदी किंवा विकनेस म्हणू शकतो आपण. कमजोरी, ट्रेंडमध्ये कमजोरी आलेली आहे. तर 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आपण काय म्हणतो, मार्केट तेजीमध्ये आहे. खाली असेल तर मंदीमध्ये आहे किंवा विकनेस आहे. तेजीमध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो, की स्ट्रॉंग मार्केट आहे. आणि डाऊन साईडला 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली वीक मार्केट आहे. आणि जेव्हा पण आपण खरेदी करणार आहे, तेजीमध्ये आपल्याला खूप महागात विकत घ्यायला लागेल आणि आणखी महाग म्हणजे किमती होतील, त्यावेळी आपल्याला विकायला म्हणजे आपण ज्यावेळी पण खरेदी करू, आपल्याला वाटतं की आणखी किमती वाढतील आणि त्या किमतीला आपण विकणार आहे. तर प्रत्येकाला वाटतं की तेजीच्या मार्केटमध्ये जास्त पैसा बनतो आणि विक्रीच्या म्हणजे मंदीच्या मार्केटमध्ये कमी पैसा बनतो. पण इथे आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे ज्या याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंटमध्ये किमती मिळत आहेत, त्यावेळी आपण खरेदीला जाणार आहे आणि स्ट्रॉंग झाल्यानंतर किमतींना त्यावेळी मग आता वाढ होत नाहीये, थकलंय मार्केट किंवा
आता मार्केटमध्ये हालचाल भेटत नाहीये, अशा वेळी आपण एक्झिट करायचा प्रयत्न करणार आहे. तर एवढंच आहे. तर सध्या आपल्याला काय दिसतंय, तर मार्केटमध्ये काय झालेलं आहे, सध्या किमती वरती आहेत 200 मूव्हिंग एव्हरेजच्या. आणि इथे काय झालेलं आहे, आतापर्यंत मार्केट 20 मूव्हिंग एव्हरेजच्या वरती ट्रेड होत होतं. त्यानंतर इथे काही दिवस साइडवेज मार्केट राहिलं खाली आणि नंतर परत तेजीमध्ये आलं, म्हणजे स्ट्रॉंग मार्केट झालं. आता पुन्हा प्रीमियम एरियाच्या जवळ जाऊन काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडी विकनेस आली, म्हणजे प्रॉफिट बुकिंग चालू झाली. आता हे प्रॉफिट बुकिंग आहे किंवा पूर्ण करेक्शन आहे. करेक्शन काय असतं, तर तात्पुरती विक्री येऊ शकते आणि नंतर पुन्हा मार्केट तेजीकडे वळू शकतं. तर मार्केट सध्या एका डाऊन फेजमध्ये आहे, शॉर्ट टर्ममध्ये डाऊन फेजमध्ये आहे. याचा अर्थ डायरेक्ट मंदी चालू झालेली आहे असं नाही आहे. जोपर्यंत किमती 20 मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आहेत किंवा 200 मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे, तोपर्यंत तेजीचं मार्केट आहे. आणि आत्ता सध्या डिस्काउंट फेजमध्ये मार्केट यायला लागलेलं आहे. म्हणजे इथे आपला 20 मूव्हिंग एव्हरेजच्या खाली किमती जायला लागलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काही दिवस 24,500 ह्या लेवलपर्यंत मार्केट आलं तर डिस्काउंटमध्ये खरेदी करायला चान्स मिळेल. तर उद्या काय करायला पाहिजे, तर आता थोडंसं झूम करून घेऊया. फक्त प्रीमियममध्ये ट्रेड होत होतं मार्केट. त्यानंतर सलग 2 दिवस एकाच रेंजला आपल्याला विक्रीच्या कॅन्डल आलेल्या आहेत. एक मोठी व्हॉल्यूम असलेली कॅन्डल आपल्याला इथं पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर त्या व्हॉल्यूमच्या खालच्या लेवलला आपल्याला काय झालेलं आहे, मार्केट गेलेलं आपण पाहतोय. तर इथे विक्री आली होती आणि हाय व्हॉल्यूम कॅन्डलच्या खाली मार्केट ट्रेड व्हायला लागला. म्हणजे काय, ही विक्री मार्केटने काय केलं आहे, शोषली नाही आहे आणि त्या विक्रीवरती म्हणजे हा काही जो काही वजन मार्केटवरती टाकलं गेलं या व्हॉल्यूमचं, एवढी क्वांटिटी जी काही डंप झाली मार्केटमध्ये, ती पूर्णपणे इथे शोषली गेली नाही आहे आणि याच्या प्रभावाखाली मार्केट आता काय झालेलं आहे, खालच्या दिशेला वळालेलं आहे किंवा पेलवत नाही आहे. म्हणजे तो जो काही क्वांटिटी होती ती आता प्रत्येकाला उचलता येत नाही आहे. त्यामुळं मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे. तर सध्या करेक्शन फेजमध्ये आहे. जर का मार्केटने या ठिकाणी साइडवेज राहिलं मार्केट, जसं या ठिकाणी बघितलं आपण, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, अशा पद्धतीने मार्केट 8 दिवस राहिलं आणि त्यानंतर मार्केट साइडवेज नंतर तेजीकडं म्हणजे खरेदी व्हायला लागली. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, ॲक्युम्युलेशन, म्हणजे इथे पूर्णपणे माल विकत घेतलेला आहे. जनरल पब्लिकच्या हातातून माल काढून घेतलेला आहे आणि मार्केट तेजीकडे वळालेलं आहे. तर अशा मार्केटला तुम्ही ट्रेड करायला काही हरकत नसते. पण मार्केट जाताना कशा कॅन्डल आहेत, एकदम छोट्या-छोट्या कॅन्डल आहेत. म्हणजे इथे इंट्राडे ट्रेडर सोडला तर कुठल्याही ट्रेडरला जास्त कमवता आलं नसेल. त्यामध्ये पण फक्त स्कॅल्परला कमवता आलं असेल. जे पोझिशनल ट्रेडर आहेत, पोझिशनल ट्रेडर म्हणजे काय, एका दिवसापेक्षा जास्त दिवस होल्ड करणारे. त्यांनी जर का क्वांटिटी इथे बाय केलेली असेल तर त्यांनी म्हणजे अशा पद्धतीने 5-6 दिवस होल्ड केले असेल, तेवढेच लोक प्रॉफिटमध्ये असतील. ज्यांनी
छोटे छोटे क्वांटिटी ट्रेड करून म्हणजे 10-15 मिनिटासाठी ठेवलेले ते सगळे लॉसमध्ये असतील, कारण इथे मार्केट एकही दिवस ट्रेंडिंग नव्हतं. तर ट्रेंडिंग मार्केट आपल्याला इथे एवढ्या फेजमध्ये पाहायला मिळालेलं नाहीये. का? त्याचं कारण काही असू शकतं. पण मार्केटमध्ये म्हणजे विक्री आल्यानंतर इथे बऱ्यापैकी आपल्याला काय दिसतंय, एवढ्या लेव्हलमध्ये खरेदी झालेली नव्हती किंवा विक्री एकदम म्हणजे कोणी खरेदीला तयार नव्हतं. जर का तुमच्याकडे क्वांटिटी आहे मोठी आणि त्या याला कोणी इथं या किमतींना खरेदी केलेली नाहीये, त्याच्यानंतर डायरेक्ट बायरांनी इथं खरेदी केली किंवा या ठिकाणी पण विक्री आली, या ठिकाणी पण विक्री आली, या ठिकाणी पण विक्री आली, या ठिकाणी पण विक्री आली. सलग विकनेस असताना म्हणजे मार्केटमध्ये काय आहे, माल खाली फेकत असताना डंप करत होते आणि प्रत्येक छोटे-छोटे ट्रेडरला ट्रॅप करून काय झालेलं आहे, मार्केट आता वरती जाणार नाही किंवा मंदीचं मार्केट आहे, इथे कोणी खरेदी केलेलं नाहीये, बायरच अवेलेबल नव्हते. तर ह्या ठिकाणी पूर्णपणे जे काही होल्ड करून बसलेले लोकं असतील, ते पूर्णपणे ट्रॅप झालेले असणार आणि त्यानंतर मार्केट वरती गेलं. म्हणजे काय, त्यामुळं आपल्याला इथे छोटे-छोटे कॅन्डल तयार झालेले आहेत. म्हणजे इथे मार्केटमध्ये बायर अवेलेबल नाही आहेत. आता ते का नाही आहेत, देवाला माहिती किंवा मार्केटलाच माहिती. तर इथे विक्री येताना बघा, इथं विक्री येताना काय झालेलं आहे, ज्यावेळी या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाला, त्यावेळी काय झालेलं आहे, मोठी कॅन्डल तयार झाली. तर अशा पद्धतीने ज्यावेळी विकनेस येते, म्हणजे ह्या ठिकाणी जे बायर शेवटी वरती मार्केटला ढकलण्याचा प्रयत्न करत होते, ते डायरेक्ट फेल झाले आणि मार्केटमध्ये इथं ट्रॅप झाले. तर याचा अर्थ काय होतो? तर मार्केटमध्ये खाली किमती आल्यानंतर जर का थोडीफार खरेदी आली आणि नंतर त्या लेव्हलच्या खाली किमती जायला लागल्या, तर आता हा जो लो आहे मारलेला, तो आता काय होईल, अडथळ्याचं काम करेल. म्हणजे आता इथे रेझिस्टन्स येईल. या लेव्हलला आपल्याला एक रेझिस्टन्स मिळेल. म्हणजे मार्केट आता इथून वरती जर का जायला लागलं, तर इथं अडथळा घेईल आणि पुन्हा खालच्या दिशेला वळेल. आणि सरळ सरळ विकनेस आली, तर याच्या लोच्या खाली म्हणजे बायरच अवेलेबल नाही झाले. समजा बायरांनी प्रयत्न केला, तर मार्केट इथे वरती येईल. या लेव्हलला लोकं खूप अडकलेले असतील, ते इथे बाहेर पडायचा प्रयत्न करतील आणि किमती परत खाली जायचा प्रयत्न करतील. अशा पद्धतीने. जर का इथे बायरच भेटले नाही, इथे हळू वरती घेऊन नाही गेले मार्केटला, तर इथे मग आपल्याला आणखी एक ब्लॅक कॅन्डल तयार व्हायला काही हरकत नाही. म्हणजे उद्याच्या दिवशी ह्या लोच्या खाली मी शॉर्ट सेल करू शकतो. काही पॉइंट नंतर मी काय करेल, लो म्हणजे इथे ट्रॅप करून वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील. मार्केटला इथे काय करतील, पहिलं लो ब्रेक करतील म्हणजे फ्रेश सेलर ॲक्टिव्ह करायचा प्रयत्न करतील आणि लगेचच वरती घेऊन जाऊ शकतात मार्केटला. तर मी काय करेल, पहिलं ब्रेक होऊ देईल मार्केटला. याचा लो ब्रेक झाला, की नंतर मग किमती पुन्हा वरती जायला लागल्या, तर मग ही जी काही लो ब्रेक म्हणजे नवीन लो तयार झालेला असेल, त्याच्या लोच्या खाली मी शॉर्ट सेलसाठी तयार थांबेल आणि नंतर मग हे जे काही लेवल आहेत, ते लेवल मिळवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे 24,400-500 चं टार्गेट मी त्यावेळी ठेवू शकतो. 24,500 चं टार्गेट ठेवायला काही हरकत नाही. जर का याचा लो ब्रेक करून पुन्हा मार्केट वरती गेलं आणि नंतर लो ब्रेक केलं, तर त्या ठिकाणी मी शॉर्ट सेल करू शकतो आणि 24,480 वगैरे ह्या टार्गेटसाठी
म्हणजे 24,480 ह्या टार्गेटसाठी मी थांबू शकतो. तर अशा रीतीने मी उद्याचं मार्केट निफ्टीचं ट्रेड करायला तयार राहील. आणि जर का मार्केट सरळ वरती इथं बायर ॲक्टिव्ह झाले, तर मला या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट सेलसाठी मी तयार राहील आणि शॉर्ट सेल करायला प्रयत्न करेल आणि इथून पुन्हा मार्केट ह्या 24,400-500च्या टार्गेटसाठी मी थांबेल. इथे आत्ता तरी मी पूर्णपणे ॲक्टिव्ह नाही आहे. या पद्धतीने म्हणजे सी साईड घेऊन जाण्यासाठी तरी मी इथं नापसंती करतो आणि इथून मार्केट फॉल झालं तरच थोडे मोठ्या मूव्हमेंट भेटतील. कारण इथे बायर सध्या नाही आहेत आणि जे काही बायर वरच्या लेवलला ट्रॅप झालेले आहेत, ते आता इथे जसं किमतीमध्ये विकनेस येईल तसे ते ट्रॅप होतील आणि इथे आपल्याला मोठ्या मूव्हमेंट पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने आजचं निफ्टी 50चं ॲनालिसिस इथेच थांबवतो. धन्यवाद.